अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने 700 जागांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली होती। मात्र या भरती प्रक्रियेत आरक्षण डावलल्याने वंचितने आक्रमक पवित्रा घेतलाय। सदर भरती प्रक्रिया थांबवून आरक्षण समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे। यासाठी वंचितने जिल्हा सहकारी बँकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचं सरकार व्यापक देणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा अहमदनगर एडीसीसी बँकेच्या या मुख्य कार्यालयाच्या समोर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सगळे धरण आंदोलनासाठी बसलेलो आहोत। मुख्य मागणी हीच आहे की गेली अनेक वर्ष बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण लागू होत होतं। यावेळी जे आरक्षण भरती प्रक्रिया जाहीर झाली त्याच्यामध्ये कुठलीही आरक्षणाची तरतूद नाही। 750 जागांबद्दल आपण इथे बोलत आहोत। त्याच्यापैकी 30-40% जरी आरक्षण म्हटलं, 150-250 लोकांचं आपण बोलत आहोत। 150-250 वंचित कुटुंब पुन्हा एकदा ह्या सगळ्या आरक्षणातून वंचित राहणार आहेत। त्यामुळे आम्ही हा लढा उभारत आहोत। 3 मागण्या मुख्य आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आत्ताची जी भरती प्रक्रिया आहे त्याला स्थगिती द्यावी, कारण पुढे जाऊन त्या मुलांचं नुकसान होणार आहे। दुसरी मागणी जी आहे की अचानक आरक्षण कसं काय रद्द झालं हे तुम्ही आम्हाला सांगावं। तुम्ही डीडीआरचे पत्र दाखवताय, तुम्ही त्यांचे सगळे आम्हाला रूल्स आम्हाला लागू होत नाही असं सांगताय, आरक्षणाचे रूल्स आम्हाला लागू होत नाही असं सांगताय। मग अचानक जी 2012 पासून सुरू असलेली प्रक्रिया होती ती अचानक अशी काय थांबली? तुम्ही कुठली मीटिंग घेतली का? काही रेझोल्युशन आहे का? कसे निर्णय झाले हे किमान बँकेच्या संचालकांनी आम्हाला सांगून द्यावं, पटवून द्यावं। आणि तिसरा जो मुद्दा आहे, आम्ही अनेक संचालकांशी बोललेलो आहोत। आता महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांचे संचालक या बँकेवरती आहेत, पण दोघांच्याही संचालकांकडून कुठली इथे रिॲक्शनच नाहीये ह्या सगळ्या गोष्टींबद्दल। आम्ही ज्यांना विचारतो त्यांचं तर म्हणणं आहे अशी कुठली रेझोल्युशन किंवा असा कुठला निर्णय आमच्या बैठकांमध्ये झालेला नाही। मग एवढा मोठा निर्णय होतो कसा? आणि त्याच्यामुळे वंचित राहिलेल्या कुटुंबांनी आता न्याय कोणाला मागायचा? त्यामुळे या मुद्द्यांवर आम्ही ते मांडत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला याच्यावरती स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि कळीचा मुद्दा हा, संचालक मंडळामध्ये जसं आरक्षण लागू झालेलं आहे, सगळ्या जाती समूहांच्या लोकांना तुम्ही तिथे सामावून घेतलेलं आहे, मग ते आरक्षण ह्या प्रक्रियेमध्ये का काढलं याचं उत्तर आम्हाला बँकेकडून हवं। जर यानंतरही आम्हाला नीट उत्तरं मिळाली नाहीत किंवा हे जर आम्ही म्हणतोय की आरक्षण लागू झालं पाहिजे नाही झालं, तर मग पुढचा लढा आम्ही तो उभारणार। तो म्हणजे सगळे जे संचालक आहेत त्यांना जाऊन जाब विचारणार आहोत, त्यांच्या घरांच्या बाहेर जाऊन आम्ही असे धरण आंदोलन देणार आहोत। आणि जोपर्यंत याच्यावरती ठोस काही उत्तर किंवा याच्यावर निर्णय ठोस होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार।